नमस्कार मैत्रिणींनो, आज मी घेऊन आली तुमच्यासाठी एक नवीन काहीतरी. तर आज तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत देवघरातील दिवा ठेवण्यासाठी दिवा आसन. त्यासाठी मी बेसला वापरलेले आहे रेक्झिन. मी रेक्झिनची साईज कट करून घेतलेली आहे. तुम्ही पण तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्यानुसार तुम्ही कट करू शकता. मी हे 10 बाय 10ची साईज कट केलेली आहे. आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला आसन बनवण्यासाठी उलन. ती जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या आवडीच्या कलरनुसार तुम्ही वापरू शकता. ग्लू गन आणि ग्लू स्टिक. तर चला तर मग आपण आपले आसन बनवायला सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, आपण आसन बनवायला सुरुवात करूया. हे बघा, अशा प्रकारे बॉर्डरला आधी उलन लावून घेऊ. उलन विस्कटलेली असते म्हणून कधी वापर करताना त्याला अशी गोल गोल राऊंडमध्ये हे करायची, म्हणजे ती आपली उलन अशी दाट दिसते. ग्लू चांगला गरम झाला की पटपटच ग्लू पडतो आणि आपलं काम पण फास्ट होते. आपल्या देवघरातील दिवा ठेवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. दिव्याला आणि देवघराला एक वेगळं नवीन लुक देण्याचं काम हे आसन करते. मधामध्ये मी डार्क शंद्री कलर लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता. झटपट अगदी कमी वेळामध्ये बनवता येण्याजोगती ही आपली दिवा आसन आहे. अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आणि व्हिडिओला लाईक पण करत जा मैत्रिणींनो. हे बघा, अशा प्रकारे आपण हे आसन बनवत आहे. तुम्ही साईज आणि कलर कॉम्बिनेशन तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. तुम्हाला जशी आवडेल तशानुसार तुम्ही साईज बनवू शकता, छोटी मोठी. दुपारी घरातील कामे आटपून आणि घर सांभाळून करता येण्याजोगता हा उलन मॅट रांगोळीचा व्यवसाय आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्ही पण सुरुवात करा. अजून पण तुम्ही सुरुवात केली नसेल तर सुरुवात करा मैत्रिणींनो. घरातून बसून आपण हा व्यवसाय करू शकतो. हाच व्यवसाय नाही तर आपण बरेचसे व्यवसाय असे आहे की जे आपण घरातून बसून करू शकतो मैत्रिणींनो. ग्लू गरम असतो ना, त्याच्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता जास्त असते, म्हणून ते दाबताना हळूच दाबायचा. तुम्ही बघू शकता. आपण याच्या मधामध्ये दुसरा कलर पण लावू शकतो, पण मी पूर्ण दोन कलर वापरूनच करत आहे. तुम्ही 3 कलर वापरून पण करू शकता. बघा मैत्रिणींनो, झटपट अगदी एकदम कमी वेळात बनवता येते हे आसन. आणि पुन्हा वॉशेबल पण आहे. खराब झालं तर आपण त्याला धुवू पण शकतो. वॉश करून पुन्हा वापरता येते. फक्त धुताना त्याला ब्रशनं नाही धुवायचे, ब्रश नाही घासायचा. ब्रश घासला तर ते उलन
निघून जाईल किंवा धागे त्याचे हे होऊन जाईल, म्हणून ब्रश नाही लावायचा. हे बघा मैत्रिणी, आपले उलन मॅट तयार आहे. मी तुम्हाला याच्यावर दिवा ठेवून पण दाखवणार आहे. हे बघा मैत्रिणी, आपण अशा प्रकारे याच्यावर दिवा ठेवू शकतो आणि फुलवात ओवाळणी पण ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता किती छान लुक येते आपल्या दिव्याला. तर तुम्ही पण अशाच प्रकारची दिवा रांगोळी मॅट बनवा. झटपट बनवता येईल अशी आपली दिवा रांगोळी मॅट आहे. तुम्ही पण अशा प्रकारची रांगोळी मॅट बनवू शकता. तर चला, तर मग भेटूया आपल्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.